हॅलो फ्रेंड, लास्ट व्हिडिओमध्ये आपण टाइमलाईन व ऑल अबाउट लेअर बद्दल बघितलं. त्यासोबतच टाइमलाईन टूल ही बघितलं. या टूल्सना आपण कस्टमाइज ही करू शकतो. त्यासाठी या सब मेनू वरती क्लिक करा आणि त्यामधून कस्टमाइज टाइमलाईन टूल वरती क्लिक करा. दुसरा पॉपअप ओपन होईल. त्यामधून जे टूल हवेत ते घ्या आणि नको असलेले टूल बंद करा. अशा पद्धतीने टाइमलाईन टूल्सना आपण कस्टमाइज ही करू शकतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक बॅकग्राऊंड बनवणार आहोत आणि त्यामध्ये फ्रेम बाय फ्रेम ॲनिमेशन ही करणार आहोत. तर चला सुरू करूया. तर सर्वप्रथम या ठिकाणी मीडियम साईज मध्ये आपण डॉक्युमेंट बनवत आहोत. त्यानंतर एक रेक्टँगल टूल घेऊन या ठिकाणी मी अशा पद्धतीने रेक्टँगल ड्रॉ करतोय. त्याला ग्रेडियंट कलर देतोय आणि त्यासाठी या ठिकाणी मी ग्रेडियंट टूल पण घेतोय आणि कलरचं पॅनल ओपन करतोय आणि या ठिकाणी मी कलर ॲडजस्ट करतोय ग्रेडियंट मध्ये. जसं की फोटोशॉपमध्ये वगैरे आपण भरपूर ठिकाणी बघितलेलं आहे की कलर कसा ॲडजस्ट करायचा. या ठिकाणी मी 2 कलर घेतोय अशा पद्धतीने आणि त्याला मी ग्रेडियंट टूलने स्ट्रेट करून घेतोय. त्यानंतर अजून एक रेक्टँगल या ठिकाणी मी अशा पद्धतीने ड्रॉ करतोय आणि त्यामध्ये ग्रेडियंट कलर चेंज करतोय आणि ह्याला वापस सरळ करतोय आणि सेकंड जो व्हाईट कलर आहे त्यामधला जो कलर आहे तो चेंज करतोय. लासो टूल घेऊन असं रँडमली या ठिकाणी मी सिलेक्शन करतोय. या ठिकाणी मी सॉलिड कलर फिल करतोय आणि त्यानंतर या ठिकाणी मी काय करतोय, एक होल घेतोय, कलर लाईट करतोय. असे लहान मोठे सर्कल काढून या ठिकाणी मी अशा पद्धतीने डिझाईन बनवून घेईन. न्यू लेअर घेईन. खालचे दोन्ही लेअर या ठिकाणी मी लॉक करतोय कारण त्या ठिकाणी चुकून काही चेंजेस व्हायला नकोय म्हणून. पुन्हा एकदा मी सर्कल घेतोय आणि कलर चेंज करतोय. सॉलिड कलरच घेतोय यावेळेस पण आणि नवीन लेअर वरती मी अशा पद्धतीने ड्रॉ करतोय. त्याचे 2 कॉपी या ठिकाणी काढतोय आणि त्याचा जो कलर आहे तो लाईट करतोय. त्यानंतर मी या ठिकाणी एक रेक्टँगल ड्रॉ करून त्याला मी मर्ज करतोय जेणेकरून ते सिमिलर वाटावं आणि त्याचा जो कलर आहे तो मी लाईट करतोय आणि ह्या बॅकग्राऊंडचं या ठिकाणी 2 त्याचे कॉपी काढलेली आहेत आणि अशा पद्धतीने या ठिकाणी मी याचा कलर चेंज करतो जेणेकरून एक प्रॉपर इथं स्कायचा लुक यावा. त्यानंतर नवीन लेअर घेतोय, सर्कल घेतोय, व्हाईट कलर करतोय आणि या ठिकाणी अशा पद्धतीने मी ड्रॉ करतोय. बाकीचे जे लेअर आहे त्यांना लॉक करतोय आणि सिलेक्शन करून तो खालचा जो पार्ट आहे तो मी डिलीट करून आणि असे 2-4 या ठिकाणी मी ड्रॉइंग बनवून घेतोय. फ्लिप करण्यासाठी त्या ऑब्जेक्ट वरती राईट क्लिक करेन, ट्रान्सफॉर्म वरती क्लिक करेन आणि फ्लिप होरिझॉन्टल करेन आणि त्यांचे मल्टिपल कॉपीज या ठिकाणी काढेन आणि राईट क्लिक करून पुन्हा त्यांना ट्रान्सफॉर्म करून व्यवस्थित ऍडजस्ट करेन आणि या लेअरचे नाव चेंज करण्यासाठी त्या लेअरच्या नावावरती डबल क्लिक करेन म्हणजे त्या ठिकाणी आपण त्याचं नाव चेंज करू शकतो. असे सर्वांचं नाव मी चेंज करून घेईन. एक नवीन लेअर घेतली आणि रेक्टँगल घेऊन या ठिकाणी अशा पद्धतीचा कलर घेतला आणि ड्रॉ करून घेतलं. या ठिकाणी मी अशा पद्धतीने त्याला ॲडजस्ट करून घेतोय. खालचा पार्ट कट केला, पुन्हा अशा पद्धतीने त्याला ॲडजस्ट करतोय. या ठिकाणी लासो टूलनं असं सिलेक्शन करून मी ब्लॅक कलर फिल करेन. कंट्रोल C आणि कंट्रोल शिफ्ट V करेन आणि त्याला मागच्या साईडला मूव्ह करून घेईन. राईट क्लिक करून ट्रान्सफॉर्म मध्ये जाऊन फ्लिप होरिझॉन्टल केलं आणि इलिप्स घेऊन अशा पद्धतीने एक सर्कल काढतोय. त्याला थोडंसं लहान करून या ठिकाणी अशा पद्धतीने ठेवून त्याला छोटं करतोय जेणेकरून त्या ठिकाणी तो पार्ट कट व्हावा आणि सेम समोरच्याही बाजूला मी तसंच करून घेतोय आणि आपली ही कार रेडी झालेली आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी अशा पद्धतीने त्याला फ्रेम बाय फ्रेम थोडंसं पुढे पुढे सरकून या ठिकाणी ॲनिमेशन करतोय आणि हे झालं आपलं फायनल ॲनिमेशन. तर या ठिकाणी करूया स्टॉप. नेक्स्ट व्हिडिओ भेटूया नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत एन्जॉय.